पालकमंत्री करणार? रक्षाबंधनात राखी बांधून आला आहे चांगलं साहेब, ताईची आज्ञा, त्या पालकमंत्री आहे. तुम्ही कुणाला करायला चाललाय पालकमंत्री? जालन्याचा राजेश टोपेला, जो पराभूत झालाय. गाव गाड्यातल्या ओबीसींच्या अनाथ माती कालवण्याचं काम ज्या राजेश टोपेनं केलं, त्याला जानकर साहेब तुम्ही पालकमंत्री करायला चाललाय. हे बोलावं लागेल, हे सांगावं लागेल. अरे राजकारण करा तुम्ही, राजकारण. आता निवडणुका नाहीये, आता आमच्या हक्क आणि अधिकाराची लढाई आहे. बीड जिल्ह्यातल्या या लोकांना माझं सांगणं आहे, माननीय छगनरावजी भुजबळांनी ठाम भूमिका या महाराष्ट्रात घेतलेली होती. बीड शहरामध्ये जो हैदौस, जी जाळपोळ झाली, सगळ्यात पहिल्यांदा रस्त्यावर कोण उतरलं तर माननीय भुजबळ साहेब उतरले. गाव गाड्यातली हर एक माणसं हातात हात घालायला लागली. आम्ही वडीगोत्रीला आंदोलन केलं, आमचे कटके बंधू वगैरे त्या मंडळींनी एवढं सहकार्य केलं, हे आंदोलन उभं केलं. महाराष्ट्रातली गाव गाड्यातली 18 पगड जातीची माणसं तिथं झुंडीच्या झुंडीने तिथं यायला लागली. मी तुम्हाला नेहमी सांगतोय, काल परवा एक घटना घडली. माझ्यावर आजपर्यंत 4 ते 5 वेळा हल्ले झालेले आहेत. आमचे व्हिडिओ, मॉर्फिंग, नवनाथाबाचा असो, आमचा असो. काल एक नवनाथाबाचा व्हिडिओ पाठवला नवनाथाबाचा. आम्ही एवढा वेळ हसत होतो. ते आमच्या प्रश्नाला उत्तर देणार नाहीत. सामाजिक मागासलेपण म्हणजे काय हा प्रश्न आम्ही त्यांना विचारतोय. इम्पेरिकल डेटा म्हणजे काय हे आम्ही त्यांना विचारतोय. तुमचं कुठं प्रतिनिधित्व नाही ते आम्हाला सांगा, हा प्रश्न आम्ही विचारतोय. आणि ओबीसी म्हणजे सामाजिक दृष्ट्या मागासांचं आरक्षण आहे. तर हे म्हणतात आमची पोरं गरीब झाल्यात, आमची हो ना, गरिबी तुमच्यात आमच्यात नाही का? गरिबीसाठी आरक्षण नाही ना. आरक्षण हे प्रतिनिधित्व, प्रत्येक माणसाचं सामूहिक दृष्ट्या प्रतिनिधित्व म्हणून रिझर्वेशन आहे. आता हे किती वेळा सांगायचं, किती संविधानिक भाषेत सांगायचे. दुर्दैव या गोष्टीचं आहे की महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात निवडून गेलेले एकही आमदार, एकही खासदार, एकही मंत्री, एकही मुख्यमंत्री, एकाही पक्षाचा प्रमुख, एकाही पक्षाचा प्रमुख या महाराष्ट्रातल्या अर्ध्या लोकसंख्येच्या हक्क अधिकाराची भाषा बोलायला तयार नाही. उद्धवजी ठाकरे साहेब ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण द्या म्हणणारे तुम्ही, शरदचंद्रजी पवार मंगल यात्रा काढणारे तुम्ही, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आज रोजी जर 58 लाख कुटुंबांच्या नोंदीद्वारे जर हे ओबीसी मध्ये आले असतील, तर गावगाड्यातला छोटा 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 घटक त्यांच्या बरोबर कशी स्पर्धा करणार आहे? तो एखादा सरपंच दिसेल का? तो एखाद्या शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉइंटला त्यांना बढावा मिळण्यासाठी जे रिझर्वेशन मिळालंय, तो यांच्या स्पर्धेमध्ये टिकेल? आमदारांनी बोललं पाहिजे, खासदारांनी बोललं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे, विरोधी पक्षनेत्यांनी बोललं पाहिजे. कोणीही बोलायला तयार नाही. ओबीसीचे नेते बोलायला तयार नाहीत ते नाहीत, विरोधी पक्षनेते बोलायला तयार नाहीत, आणि सत्तेतली पण माणसं बोलायला तयार नाहीत. बोलताय कोण? सर्वसामान्य कुटुंबातली पोरं. आता म्हणतो गर्दी, उच्चांकी गर्दी. एका एका आमदारानं 10 लाख रुपयाचं पॅकेज मनोज जरांगे सारख्या खुर्चक माणसाला दिलंय. मीडिया समोर बोलतोय, जबाबदारीने बोलतोय. अरे आम्ही घरात बाहेर पडलं तर एक पोलीस आमच्या मागे पडत आहे, आणि हे म्हणताय जीव हासडू, काळं फाशी त्याला लाख रुपये. म्हणजे तुम्ही आमचा जीव घेणार, ओबीसींचा जीव घेणार? आमदारांना खासदारांना माझं सांगणं आहे, तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग आमच्या गावगाड्यातल्या ओबीसीच्या वाड्यावरून, वस्त्यावरून, तांड्यावरून, मोहल्ल्यावरून, गल्लीवरून जातो. तुम्ही जर आमच्या हक्क अधिकारावर बोलणार नसाल, तर हा ओबीसीचा जगन्नाथाचा रथ
फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा, समतेच्या तत्वाचा रथ भल्या भल्या माणसांना गारद केल्या वाचून राहणार नाही, हे मी जबाबदारीने तुमच्या समोर सांगतो. पुढाऱ्यांना साला देणे एवढा मी निश्चित मोठा नाही. एक माझा माणूस स्वतः जो माझा आदर्श आहे, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे भारतीय जनता पार्टीचे देशातले नेते होते, संसदेतले नेते होते. ज्यावेळी शरद यादव, ज्यावेळी रामविलास पासवान, ज्यावेळी त्यावेळेचे खासदार समीरजी भुजबळ, या माणसांनी ओबीसीची जात निहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून संसदेला ठराव घातला. अरे भाजपचा शीर्षस्थ नेता ओबीसीच्या हक्क अधिकारासाठी त्या आंदोलनामध्ये उतरलेला होता. मुंडे साहेब, निश्चित तुम्ही आज तुमच्या अनुपस्थितीची आम्हाला जाणीव होते, कारण वास्तवावर कोण बोलायलाच तयार नाही, कोणच खरं बोलायला तयार नाही. बरं जाऊ द्या, आता काही माणसं म्हणतील एवढे ओबीसी सगळे झोपलेले, मला वाटतं यातले बऱ्यापैकी सुशिक्षित मंडळी दिसत आहे. रोस्टरची काय अडचण आहे, एक तास तुमच्यासमोर मी रोस्टरवर बोलेन. काय अडचण आहे सगळ्यांना माहिती आहे रोस्टरची. बिंदू नामावली मराठी. उद्या पंचायत राज मध्ये काय होणार आहे, ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं सोडत झाली. मला काही गावातल्या लोकांचे फोन आले, हक्के सर ओबीसीला आरक्षण सुटलंय आता, पण गावात आता सगळ्यांनीच ओबीसी सर्टिफिकेट काढलं. आम्हाला असं वाटलं होतं की ओबीसी विरुद्ध नव्याने बोगस सर्टिफिकेटद्वारे ओबीसी मध्ये आलेला माणूस अशी लढत होती. असं नाही होणार. ओबीसी विरुद्ध नव्याने ओबीसी बोगस कुणबी अशी नाही लढत होणार. अपेक्षित होतं ओबीसी विरुद्ध ओबीसी निवडून आला पाहिजे ओबीसी. मग म्हणलं आता चला आपण ओबीसी म्हणून एक होऊया आणि अशा माणसाला परत करूया. तसं पण नाही होणार. बोगस कुणबी विरुद्ध बोगस कुणबी लढत होईल आणि ओबीसी तिसऱ्या चौथ्या क्रमांकाला जाईल. हे लिहून द्या माझ्याकडून. हे वास्तव आहे. एखादा भगवान खूप सुंदर नाही महापौर दिसणार, एखादा सोनवलकर सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नाही दिसणार. हे का सांगतोय मी, तुम्ही एखाद्या पॉकेटमध्ये झेडपी मेंबर व्हाल. गावाच्या गावात काही पॉकेट आहेत, बंजारा समाजाचे काही धनगर समाजाचे पॉकेट आहेत, एखाद्या झेडपी मेंबर होते तिथं, पण झेडपीचा अध्यक्ष तुमचा होणार नाही. आता तुम्ही म्हणता राजकारणावर बोलतोय. निर्णय प्रक्रियेतून तुमचं रिझर्वेशन आज रोजी संपलेलं आहे. एक तर जरांगे खोटं बोलतोय, नाही तर सरकार खोटं बोलतोय. जरांगे म्हणतोय 58 लाख नोंदी आम्ही घेतल्या, आम्ही सर्टिफिकेट दिली. सरकार म्हणतोय आम्ही ओबीसीला धक्का लागू देत नाही. खोटं कोण बोलतोय आणि खरं कोण बोलतोय ते आणि अक्षय लोक या मराठा समाजामध्ये आहेत. त्यांनी आजपर्यंत हे राज्य चालवण्याचं काम केलं, सगळ्यांना सोबत घेऊन चालवण्याचं काम केलं. परंतु ही झुंडशाही जेव्हापासून मुस्लिम या लोकांचा सुद्धा आवाज बंद झाला आणि नंतर मराठा समाजामध्ये सुद्धा अनेक अभ्यासू आंदोलक आहेत. या आंदोलकांचा सुद्धा आवाज बंद करून फक्त एकटा जरांगे ते जरांगेचं वादळ आता आपण याला आपण जशा तसं उत्तर जर दिलं, ज्याप्रमाणे तुम्ही वडील
आमचा आमदार देतोय, पंचायत समिती देतोय, नगरसेवक देतोय. या सगळ्या लोकांकडे तुम्ही त्या लोकांची यादी करणं गरजेचं आहे. तालुक्यात यादी, जिल्ह्यात यादी करून त्या लोकांना घराचा रस्ता आपल्याला दाखवावा लागतो. जरा गेलाच फक्त धमकी देता येते ह्या लोकांना. आपण 55% आहोत, आपण सुद्धा धमकी देऊ शकतो, आपण सुद्धा यांना घराचा रस्ता दाखवू शकतो. त्यामुळं अशा लोकांना वेळीच आवडलं तर प्रोत्साहन आणणार टाळणारे, नाहीतर या